सगळ्यात मोठं आव्हान आहे स्वतःला निरोगी ठेवणं आणि 100 वर्षापर्यंत जगून दाखवणं. हे पहिलं आव्हान आहे तुमच्यासमोर. तुम्ही शाळेमध्ये जरी नंबर 2 ला आले तरी चालेल, पण आयुष्यामध्ये नंबर 1 ला हे नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही स्वतःला जे समजता तसे बनता, लक्षात ठेवा. मनाबाबतीत असं म्हटलं जातं, हे शरीर आणि मन तुमचं जेवढं सुंदर गुलाम आहे तेवढंच ते भयंकर तुमचं मालक आहे. लक्षात बघा, तुमची सायकल किंवा मोटरसायकल किंवा कार ही व्यवस्थित जागेवर नेणं कोणाच्या हातात आहे? तसं हे जीवनाची गाडी तुमची व्यवस्थित तेव्हाच जाईल जेव्हा मनरूपी कंट्रोल तुमच्या हातात राहील. बघा की माझ्या मनामध्ये एकच इच्छा आहे की प्रत्येक शेतकरी हा सुखी झाला पाहिजे, आरोग्यवान झाला पाहिजे आणि समृद्ध झाला पाहिजे. तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करा. तुमच्यासारखे या जगामध्ये तुम्ही एकटेच आहे. त्याच्यामुळे परमेश्वराने तुम्हाला तेवढंच बनवलंय सुंदर जेवढं त्यांनी प्रत्येकाला बनवलं. आता तुम्ही काय करा, स्वतःवर पहिला काय ठेवा? विश्वास ठेवा. काय ठेवा? शरीर असो, मन असो, भावना असो, ऊर्जा असो. तुम्ही जर आज जर स्वतःला जपला ना, उद्या हे सगळं जीवन तुमचं गुलाम बनेल. आज या ठिकाणी जे मान्यवर उपस्थित आहे, जे व्यासपीठ आहे मित्रांनो, हे एका शिक्षण मंदिराचं व्यासपीठ आहे आणि इथं मातीचे गोळे घालवले जातात असं म्हणतात. आणि ते जे मातीचे गोळे त्यांना आकार दिला जातो. पण एक लक्षात ठेवा, आमचं जे जीवन आहे ना, आज तुमच्याकडे जे काय आता तुम्हाला शरीर मिळालेलं आहे, तुम्हाला एक नाव मिळालेलं आहे, तुम्हाला एक परिवार मिळालेला आहे आणि समोर तुमच्या एक उज्ज्वल असं भवितव्य आहे. पण हे भवितव्य तुमच्या नशिबाच्या हातात आहे की तुमच्या हातात आहे? तुमच्यासमोर जी परिस्थिती आहे, या परिस्थितीमध्ये आज मुलांमध्ये एक उर्मी नाही आहे. मी सरांबरोबर चर्चा करत होतो की आज मुलं जर पाहिली तर सगळे मुलांना असं वाटतं वार आलं तर सगळे उडून जातील, एखादं दुसरे आहे ते थांबतील, बाकी सगळे उडून जातील. शरीर इष्टी ज्याला म्हणतो, जी आमची संपदा आहे, ती संपदा जर आमच्याकडे नाही राहिली, तसं याला दोषी तुम्ही नाही आहे, याला दोषी आमची पिढी आहे. ज्या पिढीने तुमचं अन्नधान्यामध्ये विष कालवलं, या पिढीने तुमचं अन्नधान्य संपूर्णपणे निकस करून टाकलं. आणि मित्रांनो, मेंदू जर चालवायचा असेल ना, त्याला सकस अन्न लागतं. म्हणून ब्राह्मणाच्या घरामध्ये जा तुम्ही, त्यांच्या घरामध्ये सगळं पूजा अर्चेला जे खारीक खोबरं जे सगळं असायचं, जे काजू बदाम वगैरे हे सगळे पूजेला अर्चेला जे मांडले जायचे, ते त्यांच्या घरामध्ये त्यांच्या मुलांना खाऊ घालायचे. आणि म्हणून त्यांची बुद्धी एवढी शार्प व्हायची. मला सांगा, रॉकेलवर चालणारी गाडी, डिझेलवर चालणारी गाडी आणि पेट्रोलवर चालणारी गाडी, फरक आहे की नाही? बरं, रॉकेलची तुम्हाला माहिती नसेल तर आम्हाला माहिती आहे त्या काळामध्ये, पण आता पेट्रोलला माहिती आहे आणि डिझेल माहिती आहे. डिझेलवरच्या गाडीमध्ये आणि पेट्रोलच्या गाडीमध्ये काय फरक आहे कोण सांगतं? मोटरसायकल असो, कार असो, जे पेट्रोलचं इंजिन आहे ना, ते शांत इंजिन आहे. बघा, पेट्रोलचं जे इंजिन असतं त्याची ताकद भरपूर असते, परंतु ते जास्त तापत नाही, गरम नाही होत, ते व्हायब्रेशन करत नाही म्हणून गरम नाही होत. बघा, तुम्ही डिझेलच्या गाडीमध्ये बसा, आता खूप टेक्नॉलॉजी हायफाय झालेली आहे, परंतु तुम्ही बुलेटवर बसा, पेट्रोलच्या आणि डिझेलच्या, तर पेट्रोलची जी बुलेट आहे ना, ती व्हायब्रेट नाही होत, गरम नाही होत, आणि जी डिझेलची राहते ती गरम होते. मी तुम्हाला का सांगतोय बरं हे सगळं? मी ह्याच्याकरता सांगतोय, हे पण एक इंजिन आहे. हे इंजिन आज आमचं गरम होतं, तापड मेंदू झाला सगळ्या मुलांचा आजच्या काळामध्ये. त्याचं कारण आहे, त्यांना जे इंधन मिळतंय ते सगळं दूषित मिळतंय. मग ती मुलं काय करणार? गाडी गण चांगल्या कंपनीची आहे हो सर, पण पेट्रोलमध्येच भेसळ आहे, तर गाडी काय करणार आहे? काहीच नाही करू शकत. आणि म्हणून मित्रांनो, मला तुम्हाला काय सांगायचं आहे, तुमच्यासमोर जे आव्हानं म्हटले सर, हे खूप मोठे आव्हान आहे. सगळ्यात मोठं आव्हान आहे स्वतःला निरोगी ठेवणं आणि 100 वर्षापर्यंत जगून दाखवणं. हे पहिलं आव्हान आहे तुमच्यासमोर. सर, मी सध्या मोठमोठे डॉक्टर्स, सिनियर्स, वकील्स, क्लास 1 ऑफिसर्स, जेवढे मोठमोठे लोक आहेत त्या सगळ्या मोठ्या लोकांचा संपर्क येतो. ते मला एकच सांगतं, साहेब डॉक्टर की सोडून द्यायची आहे आणि शेती करायची. ते म्हणतं काय भाऊ? म्हणे काय सांगू साहेब, म्हणे ह्या शहरामध्ये आरोग्य राहिलेलं नाही, आता गावाकडे जायचं, शेती करायची, पैसे आहे पण त्या पैशातून आरोग्य नाही मिळत. म्हणे कधी आपलं जीवन धोक्यात येईल हे सांगू शकत नाही. आमच्या सगळ्यांच्या घरी शेती आहे, पण आम्ही त्या शेतीमध्ये प्रेमाने जात नाही. सर, मी 8वी 9वी 10वीचे माझ्याकडे मार्कशीट आहे. मी 8वीला 6 महिला 2 नंबर यायचो आणि वार्षिकला 1 नंबर यायचो. परत 9वीला 6 महिला 2 नंबर, वार्षिकला शमशेरपूरमध्ये 3 तुकड्या होत्या आमच्या. आणि 9वीला पण 10 म्हणजे 1 नंबर यायचो, पण 10वीला उलटं झालं. 10वीला 6 महिला 1 नंबर आलो आणि वार्षिकला 2 नंबर आलो. का बरं? कारण त्याचं शेती. तुम्ही शाळेमध्ये जरी नंबर 2 ला आले तरी चालेल, पण आयुष्यामध्ये नंबर 1 ला आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. आयुष्याची जी परीक्षा आहे ना, त्याच्यामध्ये नंबर 1 असले पाहिजे तुम्ही. आणि ती तुम्हाला जर जगायची असेल ना, तुम्ही आजच सुरुवात करा.
तुम्हाला वाटेल की नाही आमचं वय नाही अजून. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा हातामध्ये मुद्रा घेतली, राजमुद्रा, आणि भगवा ज्यावेळेस हातामध्ये घेतला त्यावेळेस त्यांचं वय किती होतं? 15-16, बरोबर आहे. आम्हाला तोरणा घेतल्याचा दिवस आठवतो. मगाशी तुम्हाला मी काही शरीराची माहिती सांगत होतो. बघा आमच्या याच्यामध्ये जीवनामध्ये 3-5 शरीर असतात. मी सांगितलं तुम्हाला. पहिलं अन्नमय कोश. अन्न खाऊन खाऊन ज्याचं ढीग तयार होतो. मला सांगा, जेव्हा तुम्ही लहान होते तेव्हा 1-2 किलोचे होते. तू आज एवढा मोठा झाला, 30-40 किलोचा झाला. हे झाला कसा? तू काय खाऊन झाला? अन्न खाऊन झाला. आज आम्ही एवढं आमचं वजन आहे, आम्ही अन्न खाऊनच मोठे झालो. म्हणजे अन्न ज्यावेळेस आम्ही खातो तेच आमचं शरीर बनतं. हॅलो, जर आम्ही निकस खाल्लं तर आमचं शरीर कसं बनणार? आम्ही मार्केटमधले पॉपकॉर्न, टॉपकॉर्न, टेडा मेडा खात राहिलो तर आमचं शरीर बी टेडा मेडाच होणार. चुलीमध्ये तुम्ही जर ओल्ला लाकूड घातलं तर प्युअर जाळ येतो बाहेर, नाही प्युअर धूर येतो बाहेर, आणि सगळ्यांचे डोळे जाम करून टाकते. मग तसं तुम्ही तुमच्या शरीरामध्ये प्युअर धूर येणारं खाल्लं पाहिजे की प्युअर जाळ होणारं खाल्लं पाहिजे, हे तुमचं तुम्ही ठरवा. आमच्या घरामध्ये अमृत आहे, पण ते आम्ही लोकांना विकतो. प्रत्येक गाईच्या पोटातून जे दूध येतं ते त्याच्यातून जे तूप तयार होतं ते अमृत आहे. किती जणांच्या घरी अमृत तयार होतं, किती जण खातात ते. तुम्हाला तुपाचा गुणधर्म माहिती आहे का काही? तुम्हाला जीवनाचा सगळा अभ्यास सांगतो मी. बघा, तुम्हाला जर ही गोष्ट कळली, मला माहिती नाही किती जणांना कळणार आहे ते, कारण तुमच्या ह्या वयामध्ये तुमच्यावरती हार्मोनचा असर असतो. त्याला केमिकल लोचा असं म्हणतात. केमिकल लोचा म्हणजे काय माहिती का? तुम्ही आता प्रयोगशाळेमध्ये सरांनी तुम्हाला शिकवलं असेल, हायड्रोजन सल्फाईड तयार झाला का सारख्या अंड्याचा वास येतो. तुम्ही केला असेल तर, किंवा तुम्ही दोन रसायने एकत्र केले तर काय होतं? अभिक्रिया होते की नाही? अभिक्रिया होते, रासायनिक अभिक्रिया. आमच्या शरीरामध्ये बायोलॉजिकल अभिक्रिया होते. मला सांगा, हे प्रत्येक झाड आहे त्याला फळं कशासाठी येतात? कोण सांगतं मला? खाण्यासाठी. तुमची सोयच करून ठेवली त्यांनी. तुम्ही नसते आले तर हे जग सगळं बर्बाद होऊन गेलं असतं. तुम्हाला माहिती आहे, शास्त्रज्ञ असं म्हणतात, या पृथ्वी तलावर सगळ्यांचा रोल आहे. पण अगदी सूक्ष्म किड्यापासून, अमिबापासून ते देव माशापर्यंत प्रत्येकाचा रोल आहे. ते जर गायब झाले, साधी मधमाशी जर गायब झाली तर मित्रांनो, या पृथ्वी तलावरून तर 2.5 वर्षामध्ये हे अन्नधान्य पिकायचं बंद होऊन जाईल सगळं. एक बॅक्टेरिया जर व्हायचा बंद झाला तर जमिनीमध्ये रोगराई वाढते. प्रत्येकाचा रोल आहे. डुकरांचा पण रोल आहे, घाण साफ करणे. हां, तेवढा सुद्धा आम्ही रोल करत नाही. माणसाचा या जगामध्ये काहीच रोल राहिलेला नाही आहे. ते म्हणतात, जिथं माणूस जातो ना तिथं फक्त घाणच करतो तो. बघा तुम्ही कुठेही निसर्गात जा, निसर्गामध्ये काहीच नाही आहे, स्वच्छता आहे सगळी. निसर्ग स्वच्छता करतो. पण मनुष्य जिथे जातो तिथं घाण करतो. का करतो? कारण त्याची जबाबदारी तो विसरला, जगायचा विसरला. त्याला असं वाटतं ही सृष्टी परमेश्वराने माझ्यासाठी निर्माण केली, पण तसं सत्य नाही आहे. हां, मनुष्य श्रेष्ठ प्राणी या पृथ्वीतलाचा, हे सत्य आहे. पण त्याचं श्रेष्ठत्व तर त्याला कधी कळलं नाही. बघा, पैशाने तुमच्या मागं पळलं पाहिजे का तुम्ही पैशाच्या मागं पळलं पाहिजे? हॅलो, मार्क्स तुमच्या मागं पळाले पाहिजे का तुम्ही मार्क्सच्या मागं पळाले पाहिजे? मार्क्स कोणाच्या मागं पळाले पाहिजे? तुम्हाला माहिती आहे, 10वीला मला सर, गुंजाळ सर होते आमच्या वेळेस तिथे. आरोटे सर, एवढं लांब असं लाकूड असायचं दांडकं, आणि ते घेऊन आमची तर जवळजवळ 4-5 पोरांनी तर शाळा सोडली त्या काठीच्या बेनं. तासालाच यायचे नाही इंग्रजीच्या. एवढी भयंकर आमच्या वेळेस. छडी वाजे छमछम विद्या येई, तुम्हाला छडी दाखवली तरी पळून जाल तुम्ही. मारायचा विषय फार आमचा. मी का म्हणतो तुम्ही समजून घ्या. त्यावेळेस जे शिक्षण होतं मित्रांनो, त्या शिक्षणामधून आम्ही का घडलो? कारण आम्हाला गरज होती. जर शाळेत जर फटके खाली असं जर घरी सांगितलं तर डबल फटके मिळायचे. तू फटके खाली म्हणजे काहीतरी चूकच केली असेल असं घरच्यांना ठाम विश्वास होता. आणि त्या दोन्हीकडच्या जात्यामध्ये आम्ही असे पिसायचो, आणि म्हणून आम्ही घडलो. आता मग घडायचं की बिघडायचं हे तुमच्या हातात आहे. त्याच्यामुळे परिस्थिती तुमच्या सगळी प्रतिकूल आहे. मी तुम्हाला तेच सांगतोय. आम्ही का घडलो? कारण आम्हाला गरज होती ना. आम्ही कोरके खायचो, पॅन्टी आमच्या 10वीपर्यंत मागं ठिगळं लावलेल्या असायच्या. त्या काळामध्ये आम्हाला गरज होती. असं कुणी आहे का त्याला कपडे नाही घालायला, 2-3 ड्रेस नाही बुवा? असं तुमच्यामध्ये कुणी आहे का की ज्याला फी भरायला पैसे नाही आहे? तुमच्यामध्ये असा कुणी आहे का की ज्याला बाबा पुस्तकं घ्यायला, वया घ्यायला पैसे नाही? आम्ही वहीच्या एका कोपऱ्यापासून सुरुवात करायचो आणि दुसरा कोपरा पार वर. आमचे समासाच्या वर लिहायचे होते आमचे सर, आम्हाला मारायचे. म्हणजे ही लिहायची जागा आहे का? त्यांना कुठं सांगायचं का ही संपल्यावर दुसरी मिळणारच नाही? तुमचा जीवनाचा सैराट करायचा नसेल ना तर तुम्ही जीवनामध्ये एक लक्षात घ्या. मला सांगा, नापास होण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतात? असं कोणी ऐकलं तुम्ही? अरे यार, त्यांनी नापास व्हायला किती प्रयत्न केले राव.
नाही, पास व्हायला प्रयत्न करायला लागता. बरं, एखाद्या शेतामध्ये पेरायचं असेल, तण एखादं पीक पिकायचं असेल तर मेहनत घ्यावी लागते. तण उगवण्यासाठी काय मेहनत घ्यावी लागते? अधोगती जर तुमची होत असेल याचं सरळ उत्तर आहे तुम्ही मेहनत नाही करत आहे. जीवनामध्ये असे काहीच नाही आहे जे माणसाला शक्य नाही आहे. असं काहीच नाही आहे. तुमच्यापैकी कोणी जर ठरवलं नाही एखाद्याने पंतप्रधान सुद्धा होऊ शकतो. फार अवघड नाही. तुम्हाला वाटतं ते अवघड आहे का? तुम्ही कधी विचारच नाही केला. हॅलो, मला एक सांगा, एखादा सिंह आहे, तो जंगलचा राजा आहे. तो का बरं राजा आहे? त्याच्यापेक्षा जर वाघ शक्तिशाली आहे, सिंहापेक्षा वाघ शक्तिशाली असतो. त्याच्यापेक्षा चित्ता वेगवान आहे. पळायला चित्ता सिंहापेक्षा कितीतरी वेगवान आहे. धिप्पाड त्याच्यापेक्षा हत्ती आहे. बघा, लबाड त्याच्यापेक्षा लांडगा आहे. मग हे सगळे गुण वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये आहे. त्याच्यामध्ये असं काय आहे का त्याच्यामुळे तो राजा आहे? कारण त्याला माहिती आहे तो राजा आहे ते. बघा, तुमच्या वर्गामध्ये एखादा मॉनिटर असतो. तो का बरं मॉनिटर असतो माहिती का? त्याला माहिती आहे मी मॉनिटर आहे. तुम्ही स्वतःला जे समजता तसे बनता, लक्षात ठेवा. वामनराव पै काय म्हटले? तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. एक लक्षात घ्या, नशीब कशाला म्हणता माहिती आहे का? तुम्ही कारमध्ये बसलेले आहे, मोटरसायकलवर बसलेले आहे, कारमध्ये बसलेले आहे. तुमच्या हातामध्ये हँडल आहे, स्टेअरिंग आहे, गिअर आहे, ब्रेक आहे. तुमची गाडी चाललेली आहे आणि तुम्ही ती चालवताय. आता तुम्ही काय केलं? हात सोडून दिले, ब्रेक सोडून दिला, तर गाडी कुठे जाणार? कुठे जाणार? बरोबर जाईल ना सावरगावला? तुम्हाला गॅरंटी आहे ती खड्ड्यातच जाणार. बरोबर आहे? याला नशीब असं म्हणतात. तुमच्या मनात आता काय चाललेलं आहे? तुम्ही त्या मनाच्या स्वाधीन आहे का तुम्ही त्या मनाला दिशा देता? चल, हे ऐकायचं नाही. शिक्षकांनी कसं शिकवायचं हे शिक्षकाच्या हातात असतं, पण मुलांनी कसं शिकायचं हे मुलाच्या हातात असतं. शिक्षक कसे असू द्या, त्यांच्याकडून कसं शिकून घ्यायचं हे विद्यार्थ्याच्या हातात असतं. ते शिका तुम्ही. तुम्हाला कुठेही शिक्षक येऊ द्या, तुम्हाला कधीच अडचण नाही येणार. मित्रांनो, हे शिका. शिकायचं कसं? बरोबर आहे? आणि मग जीवनामध्ये तुम्हाला खरंच वाटतं ना, इथं बसलेले प्रत्येकजण आहे, कोणाला कलेक्टर व्हायची इच्छा असेल, कोणाला पोलीस व्हायचं असेल, कोणाला मिलिटरीमध्ये जायचं असेल, कोणाला बिझनेस करायचा असेल, कोणाला शेती करायचं असेल. पुढच्या प्रवासामध्ये तुम्हाला काहीतरी करायचं आहे ना, हीच वेळ आहे. आत्ता निर्णय घ्या. एका बांधावर 3 बेडकं बसलेले आहेत. मधल्या बेडकाने निर्णय घेतला की उडी मारायची खाली. खाली किती बेडकं राहिले? किती राहिले? एकदम बरोबर. अरे 3 बेडकांपैकी एकाने निर्णय घेतला, उडी कुठं मारली? कळतं का तुम्हाला? अरे तिथे एक बेडूक कमी व्हायला उडी मारणं गरजेचं आहे. नुसते निर्णय घेऊन चालत नाही मित्रांनो, त्याप्रमाणे कृती करावी लागते. आणि म्हणून तुम्हाला जर जीवनामध्ये खरंच व्हायचं असेल काहीतरी, तर तुम्ही आज काय घेतलं पाहिजे? आणि स्वतःच्या मनावर काय ठेवलं पाहिजे? नियंत्रण ठेवलं पाहिजे. मला सांगा, हे शरीर तुमचं आहे का तुम्ही शरीराचे आहे? शरीर तुमचं आहे, बरोबर आहे. मन तुमचं आहे का तुम्ही मनाचे आहे? मग काही काही मुलं म्हणतात मी माझ्या मनाचा राजा आहे, मी माझ्या मनाची राणी आहे. तुम्ही अगोदरपासून राजा राणी आहे. तुम्हाला लग्न करायची काही गरजच नाही. दुसरं लग्न कशाला करता? आज जगामध्ये भांडणं कशामुळे? प्रत्येकजण राजा आहे. अरे म्हणता नाही, मन तुमचं राजा आहे, लक्षात ठेवा. तुमचं मन राजा आहे म्हणजे काय? तुमच्या मनाच्या ताब्यात तुम्ही गुलाम आहे, लक्षात ठेवा. मनाबाबतीत असं म्हटलं जातं, हे शरीर आणि मन तुमचं जेवढं सुंदर गुलाम आहे तेवढंच ते भयंकर तुमचं मालक आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला समजा भूक लागली, तुम्ही पोट भरेपर्यंत खाल्लं, इथपर्यंत ठीक आहे, ती प्रकृती आहे. परंतु तुम्ही फार चांगलं लागलं म्हणून तुम्ही अगदी जास्त खायला लागले, तर ही विकृती आहे. आणि त्याच्यामुळे तर संस्कृती बिघडते. तुमची सायकल किंवा मोटरसायकल किंवा कार ही व्यवस्थित जागेवर नेणं कोणाच्या हातात आहे? तसं हे जीवनाची गाडी तुमची व्यवस्थित तेव्हाच जाईल जेव्हा मनरूपी कंट्रोल तुमच्या हातात राहील. बघा, मनामध्ये इच्छा येतात की नाही? येतात. त्या इच्छेपर्यंत जर पोहोचायचं असेल तर त्रास सहन करायची काय पाहिजे? नाही, मनाची तयारी पाहिजे. माझ्याकडे मोबाईल आहे, ते एका छोट्याशा मोबाईलवरून मी एवढा बिझनेस उभा केला. आत्तापर्यंत कमीत कमी 1 लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलो. आता कमीत कमी 3-4 देशांबरोबर आम्ही काम करतो आहे. आमच्याकडे अनेक कलेक्टर असतील, डॉक्टर्स असतील, इंजिनियर्स असतील, मोठमोठे ऑफिसर्स असतील. हे सगळे लोक आमच्याकडे स्वतःहून येतात, साहेब आमची 50 एकर आहे, 30 एकर आहे, 40 एकर आहे, आम्हाला करायची तुमच्याबरोबर शेती. हे जे सगळं उभं राहिलं गेल्या 4-5 वर्षामध्ये, ह्याच्यामध्ये आमच्याकडे कमीत कमी 40 हे जे ऑफिसर्स आहेत, असे 40 ऑफिसर्स आहेत, ऑफिसला काम करतात. आम्हाला जागा कमी पडते. एवढी प्रगती कशी काय होते? सर मित्रांनो, याचं मेन कारण आहे की माझ्या मनामध्ये एकच इच्छा आहे की प्रत्येक शेतकरी हा सुखी झाला पाहिजे, आरोग्यवान झाला पाहिजे, समृद्ध झाला पाहिजे. मग त्याच्यासाठी मी काही पण करायला तयार आहे.
कुठल्याही परिस्थितीमध्ये आराम करायचा नाही. तुम्हाला सांगतो 10वीला तुम्ही पण आहे, मी पण 10वीला होतो. गुंजाळ सर आमच्या घरी आले 6 महिने परीक्षेला सर. ते म्हणले तुम्हाला, म्हणजे इंदुबाई माझ्या आईला म्हणायची, इंदुबाई म्हणायची, इंदुबाई तुला काय पोराचं नुकसान करायचं आहे का? हां, अरे 1 नंबरने पास होणारं पोरगं आणि तू घरी तांबाटे तोडायला आणि हे वालवड तोडायला आणि ते काय खोके व्हायला आणि चालले गोण्या व्हायला, हे काय प्रकार आहे? अक्षरशः आता पाठीवरचे पंप येतात ना, हे पाठीवरचे पंप आहेत ना बॅटरीवरचे, तेव्हा बॅटरीवर नव्हते, तेव्हा ही बॅटरी होती हात पंपाची. 22 पंप मी एका वेळेस मारायचो 10वीला असताना. 22 एकदा उचलला की 22वा पंप खाली सोडायचा. 1 बिघा असतो की नाही, बिघा तुमच्याकडे शेत आहेत ना, त्याचं पूर्ण प्लॉट, त्याचा मंडप उभा करण्याचं काम मी एकटा करायचो. मला खूप आवड होती या शेतीची. तुम्हाला सांगू, तुमची जर श्रम करायची तयारी असेल, ह्या शरीराला झिजवायची तयारी असेल, तुमच्याकडे गाडी आहे, तुम्ही भरपूर वापराल की नाही, का जपून जपून वापराल? भरपूर, तिचा भरपूर वापर करा ना, आहे की नाही? तुम्ही जेवढा तिचा काळजी पण घ्या आणि वापर बी करा. तसं तुमच्याकडे गाय आहे 30 लिटरची, तुम्ही तिचं 10 लिटर दूध काढणार का? हे नको, असं आहे का? नाही, तुम्ही 35 काढायचा प्रयत्न कराल, तिला भरपूर खाऊ घालाल. तसं हे शरीर आहे, ह्याच्याकडून काम करून घ्या. तुम्ही जर याच्याकडून काम नाही करून घेतलं ना, तर हे सडणार, लक्षात ठेवा, हे रोगट होणार. तुम्ही एक्सरसाइज करता म्हणजे काय करता? जिम करता, एक्सरसाइज करता. आयुष्यामध्ये कधी जिम करू नका. सूर्यनमस्कार आणि प्राणायाम करा, ह्याच्यासारखा दुसरा व्यायाम नाही. मला सांगा, हा दरवाजा आहे, इथे दरवाजा जर बसवला, तो आतून लोटला तर उघडेल का बाहेरून लोटला तर उघडेल? बरं, आतून आपण सगळेजण मिळवलं तर उघडेल का? नाही, पण बाहेरून एखाद्या लहान मुलांनी जरी लोटला तरी उघडेल. तसं तुमची बुद्धी आहे ना, तुम्ही काय करू राहिले, तिच्या हातामध्ये. तुम्ही ठरवलेलं आहे की नाही, माझं काय, आपले काय, तुला 90% मार्क पडतील, आपलं काय आम्ही किती. म्हणजे आपण स्वतःला काय कमी लेखतो, काय लेखतो ते पहिलं बदला. तुमच्यापैकी काही जणांना आवडत असेल, अरे यार मला उभं राहून बोलता येत नाही. ते जीवनाचं एक छोटंसं काय फक्त अंग आहे. अजून खूप साऱ्या गोष्टी जीवनामध्ये करण्यासारख्या, खूप साऱ्या गोष्टी. मला पण असं वाटायचं जेव्हा आम्ही लहान होतो ना, तेव्हा मला वाटायचं, अरे यार काही मुलं काय भाषण करतात राव, आपल्याला पुढे जाऊन 4 वळी बोलता येत नाही. हां, आणि काही मुलं असे डॅशिंग असं रुबाबात बोलता, दमदटी करता. आणि आपल्याला तर आपण असे, तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करा. तुमच्यासारखे या जगामध्ये तुम्ही एकटेच आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे परमेश्वराने तुम्हाला तेवढंच बनवलं आहे सुंदर, जेवढं त्यांनी प्रत्येकाला बनवलं. आता तुम्ही काय करा, स्वतःवर पहिला काय ठेवा, विश्वास ठेवा. आतापासून म्हणा, मी हे करू शकतो, आय कॅन डू इट, मी हे करू शकतो, हे मी करून दाखवीन, असा संकल्प स्वतःमध्ये करा. मोबाईल आहे तुमच्याकडं, त्याचा तुमच्यासाठी वापर करा. स्वतःवर नियंत्रण ठेवा. असं म्हणता, आमच्याकडे जुन्या काळी म्हणायचे की कच्च्या मडक्यामध्ये पाणी जर ओतलं ना, तर सर मडकं फुटून जातं. ते जर भाजू दिलं तर ते आयुष्यभर पुरतं. तसं हे कच्चं मडकं आहे तुमचं, अजून त्यात पाणी ओतू नका. पाणी म्हणजे काय, भावना ओतू नका, भावनेच्या मागे पळू नका. बघा, तुमच्या शरीरामध्ये केमिकल लोचा होतो असं मी म्हटलो, याचा अर्थ असा की तुमच्या शरीरामध्ये तुमचे जे प्रोडक्टिव्ह सिस्टम आहे, जी नवीन बाळ जन्माला घालण्याची जी काही इंद्रिय आहेत, त्या इंद्रियांसाठी हे शरीर तुमचं तयार होतं आहे. अशा वेळी त्यांचा वापर किंवा त्यांच्याकडे लक्ष केंद्रित कधी करायचंच नाही. कधी का नाही करायचं? कारण त्यांची जडणघडण होते. लक्षात ठेवा, कच्चं आहे ते अजून, आणि शरीर तुम्हाला त्याकडं ओढतं. मी मागाशी तुम्हाला जे स्तनाचं उदाहरण दिलं ते त्याच्यासाठीच दिलं. तुमच्या शरीरामध्ये शक्ती आहे, ती जन्माला येते, आणि ती शक्ती तुम्ही शेंडा निघाल्यानंतरच खुडून टाकला तर तुमचा बोनसाय होईल. तुम्हाला जनावरासारखं जगायचं आहे की माणसासारखं विद्वान बनायचं आहे? मग तुम्ही आज जर जपलं स्वतःला, बघा नीट लक्षात घ्या, शरीर असो, मन असो, भावना असो, ऊर्जा असो, तुम्ही जर आज जर स्वतःला जपला ना, उद्या हे सगळं जीवन तुमचं गुलाम बनेल. मी तुमच्यासमोर तेच सांगतोय की तुमच्या जर मेंदूला ताकद कमी पडते ना, कारण तुमचं कॉन्सन्ट्रेशन भटकतं. मग अशा वेळेस मोबाईल तुम्हाला भरकटवायला जास्त मदत करतो. त्या मोबाईलचा चांगला वापर करा. कसा? सुरी आहे, ती भाजी कापायला पाहिजे की बोट कापायला पाहिजे? पण आपण बऱ्याच वेळा काय कापून घेतो, कारण आपलं लक्ष चुकीच्या ठिकाणी असतं. आपलं लक्ष धारीवर नको, आपलं लक्ष भेंडीवर पाहिजे, आपलं लक्ष भाजीवर पाहिजे, आपलं लक्ष धारीवर असतं, म्हणून ती बोटावर जाते. कळतं का? तसं तुम्ही जिथं लक्ष देता, तुम्हाला सोपं उदाहरण सांगतो. डोळ्यासमोर हाचा हात धरा, बोट धरा, असं समोर बोटावर कॉन्सन्ट्रेट करा. मागचं कसं दिसतं? ब्लर दिसतं. आता समोर बघा, बोट कसं दिसतं? हां, म्हणजे तुम्ही जे फोकस कराल ना ते दिसतं. हे निसर्गाने तुम्हाला दिलेलं वरदान आहे. तुम्ही एवढे परिपक्व नाही आहे मित्रमैत्रिणींमधला, बंधू भगिनींमधला भेद समजून घ्यायला. तुम्हाला वाटत असेल पण नाही आहे, हे आम्हाला आत्ता कळतं. म्हणून मी तुम्हाला काय सांगतो, तुमच्याकडे एकच ऊर्जा आहे, जीवन ऊर्जा.
तुम्हाला मी आता उदाहरण सांगतो बघा. आता मी तुम्हाला काय सांगितलं, मोबाईलचा वापर आपल्या फायद्यासाठी करायचा, नवीन माहिती रिसर्च करणे, इनोव्हेशन्स करणे, त्याच्यामध्ये काही रिसर्च पेपर असतात, किंवा तुम्हाला एखादा शब्द आढळला त्याच्याविषयी माहिती पाहिजे असेल, एखादी कॉन्सेप्ट असेल, एखादा इंग्रजीमध्ये भाषांतर असेल, अशा अनेक गोष्टी तुम्ही एआयचा वापर करू शकता. बरोबर आहे. मोबाईलचा स्वतःसाठी वापर करा. आणि सर्वात शेवटी तुम्हाला मी जे सांगणार होतो ते सांगतो. दूध आहे आपल्याकडे. दूध म्हणजे तुमचं बाल्यावस्था आहे, शिक्षणाचा कालावधी. आता तुमचं जे आयुष्य आहे ते दूध ह्या अवस्थेमध्ये आहे. दुधाचं काय बनतं नंतर? दही बनतं. काय बनतं? दही बनतं. ओके. आता ज्यावेळेस तुम्ही दुधाचं दही करता ते अधिक पौष्टिक होतं. अधिक काय होतं? दही म्हणजे काय? ज्यावेळेस तुम्ही करिअर सुरुवात कराल, म्हणजे तुम्ही कोणी नोकरीला लागाल, कोणी बिझनेस कराल, कोणी क्लास 1 ऑफिसर व्हाल, कोणी काय डॉक्टर व्हाल, काय पण व्हाल, हे तुमचं दही आहे. बघा नीट ऐका. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या करिअरमध्ये बघा, जसं आता उदाहरणार्थ सर आहेत, आता ते काय करताय, त्यांचं करिअर करताय, नोकरी करताय, संसार कुटुंब चालू आहे, ते घुसळले जात आहे, संघर्षामधून जात आहे, ते जाता प्रवास करता, त्यांच्या घरामध्ये अनेक आलेले आव्हानं, ह्या सगळ्या आव्हानांच्या मधून जाता, ही अवस्था आहे. तुम्ही घुसळले जाणार आहे भरपूर. मग तुम्ही घुसळू द्यायचं स्वतःला की नाही द्यायचं हे तुम्ही जेवढा तुमच्यावर संघर्ष येणार आहे तेवढे घुसळले जाल, तेवढं तुमच्यातलं लोणी म्हणजे तुमचं कर्तृत्व, तुमचा पुरुषार्थ वरती येणार आहे. आणि त्यातून राहिलेलं जे पाणी आहे ना, ते पाणी म्हणजे पैसा आहे आणि प्रतिष्ठा आहे आणि पद आहे, ज्याला आम्ही ताक म्हणतो. हॅलो, ताक म्हणजे काय? पैशाला महत्त्व किती आहे? ताका एवढं आहे. स्वतःला घुसळा, आणि घुसळत असताना तुम्ही स्वतःची कीव करू नका. त्या परिस्थितीला सामना करा, स्वतःला मजबूत बनवू द्या. तुमचा पुरुषार्थ वरती येईल. तो पुरुषार्थ काय? वरती आलेलं लोणी काय? जर पैसा, प्रतिष्ठा आणि पद जर ताक आहे तुमचं, हॅलो, हे ताक आहे, ते तर आपण फेकून देतो कधी कधी. हॅलो, तुम्ही टी व्हीला पाहिले असेल, नोटबंदीच्या काळामध्ये लोकांनी पैसे फेकले आणि कोरोनाच्या काळामध्ये लोकांनी प्रतिष्ठा फेकली. काही प्रतिष्ठेला काही किंमतच नाही. सगळेजण घरामध्ये, तुमच्या किती भारी भारी गाड्या असू द्या, किती भारी भारी कपडे असू द्या, पाहिलं कोणी? हां, कोणीच नाही. ते घरातच ठेव. कळतंय का तुम्हाला? म्हणजे कोरोनाने हे शिकवलं, जेव्हा जीवावर येतं ना तेव्हा करोडपती असो नाही तर रोडपती असो, सगळे सारखे. प्रतिष्ठेला काही किंमत नाही. हॅलो, कळते तुम्हाला? म्हणजे पैसा, प्रतिष्ठा आणि पद, एकदा नोकरी गेली, समजा एखादा कलेक्टर आहे आणि तो कलेक्टर आता रिटायर झाला, त्याला किती किंमत आहे? त्याच्या सहीला किती किंमत आहे? 0. त्यामुळं एक लक्षात ठेवा, तुम्ही किती जरी मोठे झाले ना, त्याच्यापेक्षा पण मोठं काहीतरी आहे, त्याच्यापेक्षा पण मोठं काहीतरी, आणि मोठं बनण्याचा प्रयत्न करू नका. मग काय करा? चांगलं बनण्याचा प्रयत्न करा. आज सगळे आहेत सगळीकडे, मग माणसं नाही आहे, म्हणून तुम्ही काय करायचं? स्वतःला त्याच्यामध्ये, आता तुम्ही संघर्ष करताय. काही जणांना बघा, सर म्हटले की चुकीच्या मार्गाने मार्क मिळू नका. तुम्हाला मी सांगू, तुम्ही जर प्रामाणिकपणे आत्ता ह्या मिनिटाला ठरवलं की सरांनी जेवढं शिकवलं आहे तेवढं सगळं आठवायचं आहे मला, त्याचप्रमाणे अभ्यास करायचा आहे, मन थोडंसुद्धा भरकटू द्यायचं नाही आहे, तर 100% मी सांगतो तुम्ही जीवनामधला सगळ्यात बेस्ट पेपर लिहा. बस डोक्यात काहीच ठेवायचं नाही, किती मार्क पडणार आहे, काय पडणार आहे, काय पडायचं ते पडतील, मला फक्त पेपर द्यायचा आहे, मला त्याच्यामध्ये आनंद आहे, डुबून जायचं आहे त्याच्यामध्ये, पेपर लिहिताना विसरून जायचं आहे, जग पुढे मला काही घेणं नाही द्यायचं, मी आणि पेपर, बस पेपर म्हणजेच मी. असं जर तुम्ही विचार केला ना, तुम्ही चकित व्हाल, अरे एवढा सोपा पेपर असतो. तुम्ही पण हे करावं लागेल, तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल, बरोबर आहे की नाही? तुम्ही जर स्वतःची टिंगली करायला लागले, तुम्हाला कायम टिंगल टवाळ्याच करायची सवय असेल, तुम्ही आयुष्यभर तुम्ही टिंगल टवाळीचे केंद्रबिंदू बनाल. हां, सगळी जनता तुमची टिंगल टवाळ्या करणार, तुम्ही जर तुमच्या आयुष्याचं टिंगल केली तर. म्हणून तुम्ही स्वतः संघर्षातून जा, आव्हान घ्या. कठीण आहे, कॉपी करणं सोपं आहे, परंतु स्वतःच्या बुद्धीने लिहिणं हे अवघड जरी असलं तर ते त्याच्यापेक्षाही सोपं आहे. फक्त स्वतःवर काय ठेवला पाहिजे? विश्वास. झाली दुसरी अवस्था. आता तिसरी अवस्था, लोणी. लोण्याचं जर तूप करायचं असेल तर काय करावं लागतो? करेक्ट, उकळायला लागतं. बरोबर आहे. काय करायला लागतं? उकळायला लागतं. बरोबर आहे. एकदा आकाशामध्ये 2 पक्षी उडत होते, मी खूप वेळा हा उदाहरण सांगितलं तुम्हाला, आणि त्या 2 पक्ष्यांचे एकदम वेगाने उडत होते, वेगाने, आणि अचानक त्या दोघांच्या मधून काही सर्वकण वरती गेलं, आणि तो एक पक्षी दुसऱ्या पक्षाला म्हटला की अरे हे काय गेलं रे, काय गेलं बघ ना, आपल्यापेक्षा आपण तर सगळ्यात वेगवान, हे कोण गेलं वरती? दुसरा त्याला म्हणतो, अरे बघ बघ बघ, त्याची मागून जळते म्हणे, रॉकेट गेलं होतं वरती. बघा, तुमच्या पाठीमागून जोपर्यंत आग लागलेली नाही आहे तोपर्यंत तुम्ही जीवनामध्ये काहीच करत नाही.
तुम्ही पुढे जात नाही. आणि म्हणून तुमच्या मागे आग आमच्या मागे कशाची आग होती? गरिबीची आग होती. हॅलो, तुमच्याकडे गरिबीची आग आहे का? हॅलो, तुम्हाला तुमची आग पेटवावी लागेल. माणसं आणि जनावरं याच्यामध्ये काय फरक आहे? बघा, माणसं पण जन्माला येतात, जनावरं पण जन्माला येतात. माणसं पण अन्न खाता, स्वतःचं जीवन उभं करता. जनावरं पण स्वतःसाठी सगळं अन्न शोधून काढता, अन्न खाता. माणसं पण मुलं जन्माला घालतात, जनावरं पण बाळ जन्माला घालतं. माणसं पण मरता, जनावरं पण मरता. काय वेगळं करता माणसं? एकच बदल आहे माणसांमध्ये जनावरांमध्ये. काय माहिती का? जनावर जे आहे ना, त्याच्याकडे एक गोष्ट काय आहे, त्याला पेन कळतं आणि प्लेजर कळतो. पेन आणि प्लेजर म्हणजे काय? त्याला एखादी गोष्ट पाहिजे असली की त्याला ती चांगली वाटते आणि एखाद्या गोष्टी त्याला वेदना कळते. जनावराला दोनच गोष्टी कळतात, एक तर वेदना कळते, नाही तर तिला चांगलं कळतं. पण तो जनावराला योग्य अयोग्य कळत नाही. त्याला जर कळत असतं तर त्याच्या गावानीमध्येच शेण टाकतं कधी कधी, बरोबर की नाही? कधी कधी त्याच्या बाळावरच पाय देतं, कधी कधी देतं का नाही? हां, स्वतःचं नुकसान होत असेल तरी त्याच्यासाठी मका लावली असेल तीच जाऊन खातं, तीच तुडवितं. खरं आहे खोटं आहे? खरं आहे खोटं आहे? जनावराला योग्य अयोग्य कळत नाही, माणसाला योग्य अयोग्य कळतं. आणि तुम्हाला जर ते कळत नसेल तर मग तुमच्यामध्ये जनावरांमध्ये काही फरक नाही. चौथी अवस्था काय आहे? तुपाची. हां, तूप करण्यासाठी काय करायला पाहिजे? लोण्याला स्वतःला काय करावं लागेल? उकळून घ्यावं लागेल. मगाशी मी जे रॉकेटचं उदाहरण सांगितलं, तुमच्या पाठीमागे तुम्हाला आग लावावी लागेल. आकांक्षा, तुमची इच्छाशक्ती, तुमचं ध्येय. शिवाजी महाराज आपल्याच काळात होऊन गेले, आपण त्यांची जयंती साजरी करतो. कशाकरता करतो? अरे, आमचे पूर्वज कसे होते हे आठवण काढण्यासाठी आम्ही महान व्यक्तींच्या त्यांचे जयंत्या, पुण्यतिथी, उत्सव साजरे करतो. पण आम्ही त्याच्यातून फक्त काय घेतो? डान्स घेतो, मौज मजा घेतो. आणि मला खात्री आहे तुमच्यापैकी एक जण आणि एक मुलगी, एक मुलगा आणि एक मुलगीने जर असं ठरवलं तरी मला वाटतं माझं आजचं इथे येणं सार्थक होईल. आणि तुमच्या जीवनामध्ये आज तुम्ही दूध जर खाऊन घेतलं, बघा, तारुण्यामध्ये तारुण्याचीच मजा करून घेतली, तुमचं दही व्हायला काही शिल्लक नाही राहणार. करिअर तुमचं शून्य. तुम्ही दहीच खाऊन घेतलं तर तुमच्या जीवनामध्ये लोणी कधीच वर येणार नाही, लक्षात घ्या. आणि जर तुमच्या जीवनामध्ये लोणी काय माहिती का? सरांनी मग सांगितलं, कौशल्य. हॅलो, कुठल्याही माणसाबरोबर कसं बोलावं, कुठल्याही माणसाला प्रेमात कसं पाडून घ्यावं, त्याच्याबरोबर काम कसं करावं आणि आपलंसं कसं करावं, लक्षात घ्या. आपण जीवनामध्ये कुठल्या क्षेत्रात आपण उतरलो त्या क्षेत्रामध्ये आपण पाय कसा रोवावा हे जर शिकायचं असेल ना, तर तेच शिकणं म्हणजे कौशल्य. आणि तो संघर्षातून येतं बाहेर. कळलं तुम्हाला? मग आज तुम्ही जर स्वतःला तुम्हाला जर काहीतरी घडायचं असेल तर आज तुम्ही आत्ता ह्या मिनिटापासून स्वतःला कुठं लक्ष दिलं पाहिजे? लक्ष कुठं वळवलं पाहिजे? मी काहीतरी करणार आहे ह्याच्याकडे वळवा. आणि हे वळवणं म्हणजेच तुम्ही दह्याचं काय करणं? लोणी करणं आहे. आणि लोणी केल्यावर लक्षात घ्या, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही संघर्ष जेव्हा येतील तुम्हाला जीवनामध्ये, कठीण निर्णय घेण्याची वेळ येईल. कठीण निर्णय घ्या, सोपा निर्णय कधी घेऊ नका. दोन रस्ते तुम्हाला दर आयुष्यामध्ये मिळतील. सोपा निर्णय कधी घेऊ नका, शॉर्टकट कधी वापरू नका. शॉर्टकट वापरला का तुमचं आयुष्य शॉर्ट होणार, लक्षात ठेवा. शॉर्ट, हे नेहमी लक्षात ठेवा. मग आत्ता जे मजा करणार ना ते पुढं आयुष्यभर मजुरी करणार. माझं वाक्य लिहून ठेवा. आत्ता जे मजा करणार ते आयुष्यभर मजुरी करणार, दुसऱ्याच्या हाताखाली काम करणार. जीवनाचं जर नियंत्रण घ्यायचं असेल तर ही वेळ आहे. गंभीर नका हो, पण सावध व्हा. लहान आहात तुम्ही, मजा करा, जीवनाची मजा घ्या, पण सावध व्हा. आणि जे योग्य आहे ते योग्य करा. माणूस आहे हे सिद्ध करा स्वतःला. मी तुम्हाला आज जे मंत्र दिला, तुमची जी शक्ती आहे ती जपून ठेवा, ती स्वतःच्या कल्याणासाठी वापरा. आणि तुमचं कल्याण झालं की तुमच्या माध्यमातून एक मंत्र लक्षात ठेवा. या जीवनामध्ये आनंद कुठे आहे माहिती आहे का? तुमच्या आतमध्ये आहे. आनंद हा दुसऱ्याच्या सेवेमध्ये आहे, दुसऱ्याची मदत करण्यामध्ये. म्हणून जीवनामध्ये एवढं करा. घरामध्ये जाता जाता एवढं सांगेल, तुमचे शिक्षक असतील, घरातले आईवडील असतील, त्यांना कधी विसरू नका. तुम्ही त्यांना जर विसरले तर तुम्ही समजून चुका की तुम्ही आयुष्याचा धागादोरा तुटला तुमचा. तुम्ही तुटलेले पतंग आहात. तुम्ही कुठं भरकटाला भरोसा नाही तुमचा. जोपर्यंत तुमचं मडकं कच्चं जे आहे ते पक्कं होत नाही तोपर्यंत ह्या सर्वांचा आधार सोडू नका. जीवनामध्ये उन्नती करा. आणि जी शक्ती आहे तुमच्या पांढरीमध्ये, सावरगावमध्ये, ती शक्ती, मी पण माझं पण बालपण इथे गेलं आहे त्यामुळे माझ्यामध्ये पण ती अंश आहे. इथून सावरगावमध्ये जेव्हा आम्ही राहत होतो ना तेव्हा 3री-4थीला असेल मी. ते मेनखिंड म्हणजे तुम्ही जर पाटीलदारात जर गेलात ना, समोरचं जे टोक दिसतं ना तुम्हाला, त्याला तिथल्या शेताला 3रा वरचा नंबर असं म्हणायचे ते. तर तिथं मी गवत आणायला जायचो सकाळी सकाळी 3री-4थीला असताना. एवढा काटकोळा असा. आणि गवत, गाईला गवत, मला फार आवडते गाईची, तिला गवत आणायला जायचो सकाळी. सकाळी शाळा असायची सर किती वाजता? 7:30 वाजता. त्याच्या आत गवत आणायला जायचो. 5:30 वाजता जायचो, गवत घेऊन यायचो, त्या गाईला टाकायचो. 3री-4थीचा पोरगा.
आवड मला, घरचे म्हणत होते असं नाही. एकदा एक मोठं गिधाड आलं सर, त्याने झपाटा मारला माझ्यावरती. तो माझ्या आयुष्यामध्ये एक घाबरलेला सर्वात मोठा प्रसंग. तो विळातीतच टाकला आणि तिथून जे सुटलो ते 15 मिनिटामध्ये गावात येऊन पोहोचलो होतो. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की असे मोठमोठे प्रसंग आले. याच गावामध्ये मी 2री-3रीला असताना पूर्ण बैलगाडी 2 भरलेले टीप, पूर्वी स्टीलचे लोखंडी टीप असायचे, ती बैलगाडी जू होतं ते सटकलं आणि ती गाडी पलटी झाली आणि पाठीमागे पडलो आम्ही सगळे, उल्याला म्हणतात ना त्याला, आणि सगळे ते टिपाळं वगैरे सगळे आमच्या अंगावर. मी एवढं असला त्या सापटीमधून माझ्या अंगावरून एक टीप गेला. मला सांगायचं काय आहे की छोटे मोठे असे खूप प्रसंग मला आठवतात लहानपणीचे. तो जो काळ होता अतिशय धक्काधक्कीचा मित्रांनो, अतिशय गरिबीचा काळ. त्या काळामध्ये एक गाडी नव्हती गावामध्ये आणि अशा प्रसंगामधून आम्ही सगळे घडलेलो आहे आणि म्हणून आम्हाला त्याची जाण आहे. मग ती जाण जर तुम्ही जर ठेवली आजही तुमच्या कुटुंबामध्ये तर तुमच्या ज्या कर्तृत्वाला आहे हे भरारी आल्याशिवाय राहणार नाही. आपली शक्ती बाहेर वाया जाऊ देऊ नका. खूप सुंदर असं जीवन जगा. तुम्हा सर्वांना 10वीच्या परीक्षेमध्ये खूप सारं यश मिळो. जे नवीन टीम येते 8वी 9वीची त्यांना यातून प्रेरणा मिळो अशी या ठिकाणी अपेक्षा करतो. सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.